नमस्कार. 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली. या आयोगाचा उद्देश सध्याच्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये आवश्यक बदल करण्याची शिफारस करणे असा आहे. वेतन आयोग म्हणजे फक्त पगारवाढीचा फॉर्म्युला ठरवणारे आशिष बहुतांश लोकांची समजूत आहे. पण या आयोगावर मोठी जबाबदारी असते. वेतन आयोग पगार, सुविधा आणि विशेषतः आरोग्य विमा योजनांचा देखील आढावा घेतात. अशाच एका सुधारणेवर गेल्या अनेक वर्षापासून चर्चा सुरू आहे, ती म्हणजे केंद्र सरकारची आरोग्य योजना. ही योजना केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा प्रदान करते. केंद्र सरकार आरोग्य योजनेमध्ये CGHS कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कमी किमतीत डॉक्टरांचा सल्ला, उपचार आणि चाचण्या व औषधे यांसारख्या सेवा प्रदान केल्या जातात. पण ही योजना प्रामुख्याने शहरी भागात केंद्रित आहे. ग्रामीण भागात या सुविधेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. 6व्या आणि 7व्या वेतन आयोगानेही CGHSच्या मर्यादा लक्षात घेऊन नवीन आरोग्य विमा योजना सुरू करण्याची शिफारस केली होती. 7व्या वेतन आयोगाने एक पाऊल पुढे टाकत सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आरोग्य विमा सुविधा देण्याची शिफारस केली होती. तसेच CGHSना CS आणि ECHS सारख्या योजनांमध्ये सूचीबद्ध करण्याची सूचना केली, जेणेकरून कर्मचारी कॅशलेस उपचारांचा लाभ घेऊ शकतील. जानेवारी 2025 मध्ये आरोग्य मंत्रालय CGHS ऐवजी विमा आधारित योजना सुरू करण्याचा विचार करत असल्याची बातमी आली होती. या योजनेचे नाव केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आरोग्य विमा योजना असेही असू शकतं. ही योजना IRDAI कडे नोंदणीकृत विमा कंपन्यांद्वारे देखील लागू केली जाऊ शकते. दरम्यान सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.